दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी। नमस्कार, दैनिक भारत विचार न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे। आज मी आलेलो आहे महानगरपालिका भवन या ठिकाणी। चहाखारी या ब्रँडचा नवीन शाखा या ठिकाणी ओपन झालेला आहे। या शाखेच्या पुण्यामध्ये अशा असंख्य शाखा आहेत, जवळजवळ आमच्या अंदाजे 35 शाखा आहेत। या शाखांचं व्याप्ती वाढत चाललेलं आहे। आपल्याला या शाखांचे जे संचालक आहेत कौशल जगताप साहेब यांचे आपल्या संवाद साधायचा आहे। त्यांनी या ठिकाणी नवीन शाखा ओपन केलेल्या आहेत। चला तर मित्रांनो, मग सर नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलवर। आम्हाला सांगा या चहाखारीच्या ब्रँडच्या बद्दल व किती शाखा आहे? ही आपलं 35 नंबरची शाखा आहे। पूर्ण पुण्यामध्ये आपले 35 आउटलेट आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जे चहा घरीला लागणाऱ्या गोष्टी प्रत्येक आहेत, म्हणजे जसं की खारी, बनमस्का, या सगळ्या गोष्टी आपण स्वतः बनवतो। एक मराठी उद्योजक म्हणून मराठी तरुणांना काय संदेश द्याल? की हार नाही मानायची, कष्ट करत राहायचे, यश 100% भेटतं। आता तुम्ही किती वर्षापासून संघर्ष करताय सर? आता आपलं 15 सप्टेंबरला हे आपलं ब्रँड चालू केला होता। 2 वर्ष आपण स्वतः चालवला। 2 वर्ष झाल्याच्या नंतर आपण फ्रँचायझी द्यायला चालू केली। आज ओपनिंग केलं आपण, कोणी जास्त ओपनिंग केलं आहे? आज आपल्या इकडे निलेश भाऊ अल्लट आले होते, किशोर किबे साहेब आले होते, परत करण पवार आले होते। आपल्याला घरून साथ कशी लाभली सर? घरून घरचे कसं पाठिंबा कसा आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरच्यांबद्दल बोलायचं, जसं की घरच्यांनी आम्हाला प्रत्येक वेळेस सपोर्ट केला। महत्त्वाचं म्हणजे मम्मी पप्पा जे आहेत त्यांनी म्हणजे स्वतः आमच्या दुकानावर यायचे, आम्हाला हेल्प करायचे, सपोर्ट करायचे, मार्गदर्शन करायचे की तुम्ही करा, आम्ही आहे तुमच्यासोबत। एक शेवटचा प्रश्न घेतो सर। युवा पिढी आता भरकटलेली आहे, व्यसनाधीनता झालेली आहे, शरीरात लक्षण आहे त्यांचं, तर तुम्ही युवा पिढीला संदेश काय देऊ शकता? युवा पिढीला संदेश हा देतो मी की सर्वात महत्त्वाचं म्हणजे की नशामुक्त व्हा तुम्ही। व्यसन कोणत्या गोष्टीचं केलं नाही पाहिजे। जर तुम्ही धंद्यामध्ये उतरताय, बिझनेसमध्ये उतरताय, तर तुम्हाला कोणत्या गोष्टीचा शौक नसला पाहिजे, जसं की ड्रिंक, दारू वगैरे, सिगरेट, ह्या गोष्टी कोणत्या गोष्टीचा शौक नसला पाहिजे, तर तुम्ही 100% आयुष्यामध्ये पुढे जाणार। खूप खूप धन्यवाद सर। आम्ही नक्की तुमच्या अपडेट इथून पुढे घेत राहू। आपल्यासोबत दुसरे बंधू आहेत मदने साहेब। मदने साहेब, काय शुभेच्छा द्याल आपण यांच्या फ्रँचायझीला? यांनी पहिल्यापासून खूप कष्ट केले, अजून ह्या ब्रँडचे अजून जास्त कष्ट करून अजून जास्त पुढे जावं, परत अशीच प्रगती करत राहो। दोनाची अजून 4 दुकानं हो, हीच आमच्यापासून शुभेच्छा आहेत। आणि युवकांना आम्ही हे सांगू शकतो की आज गव्हर्नमेंट जॉब खूप कमी राहिलेत, तर लोकांनी ते न जास्त जोखमीचं घेता व्यवसाय लाईनमध्ये उतरला पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे। आज व्यवसाय कोणता पण असो, यश हे भेटतं व्यवसाय, थोडं कष्ट पडतात, प्रॉब्लेम येतात, पण व्यवसायाकडे आपल्या युवा पिढीनं वळलं, खास करून तर मराठी माणसांनी व्यवसायाच्या उतरलं पाहिजे। तर ही गोष्ट आहे। त्यांना 35 शाखेबद्दल आम्हाला पण खूप आनंद झाला की आमचं दुकान त्या महानगरपालिकेच्या ठिकाणी उभं राहिले। गणेश शेट्टी यांनी खूप कष्ट घेतलं, अजून कष्ट घ्यावं आणि अजून 4 दुकान तयार करावं, ही त्यांना आम्ही शुभेच्छा देतो। मला शेवटचा प्रश्न घ्यायचा सर। साहेबांनी हे शाखा या ठिकाणी ओपन केली, हे मध्यवर्ती भाग आहे सर। आता पुढचं पाऊल आपलं काय असणार आहे? पुढचं पाऊल आता आम्ही कोथरूड त्या साईडला आपण चालू करणार थोड्या दिवसात। कोथरूड, पुढं नरे, आंबेगाव, बावदान,
त्या साईडला आम्ही आज थोडी प्रगती करू. चहा प्रेमी पुण्यामध्ये खूप आहेत सर, चहा लवर्स खूप आहेत. तर कॉलेज कट्टा म्हणा किंवा असे जे सार्वजनिक ठिकाणी आहे, या ठिकाणी आपला प्रबंध आहे का, काय पुढचा प्लॅन? हो आहे ना. बघा आमचं कष्ट, आपली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की क्वालिटी असेल तर आपण कुठं पण चालू शकतो. महत्त्वाची क्वालिटी. आज भरपूर ब्रँड आहेत. आज आमची पण सुरुवात एका छोट्या दुकानापासून झालेली, आज एक मोठ्या ब्रँडपर्यंत पोहोचले. आज भले आम्ही मार्केटिंग जास्त केली नाही, पण आज आम्ही क्वालिटीवर जास्त महत्त्व दिलं. त्यामुळे आज आम्ही या क्षेत्रात आहे, या ठिकाणी पोहोचलो, इथपर्यंत पोहोचलो. आज 100 ठिकाणी भरपूर ब्रँड आहेत. भरपूर ठिकाणी काय बंद झाले, काय बंद चालू राहिले, काय तिथं स्टॉप झाले, पण आम्ही हळूहळू आपली प्रगती चालूच आहे. आज आम्ही नाही म्हणलं तर पुण्याच्या बाहेर आज 35 आउटलेट चालू केले कमी वर्षात. आज फक्त 3 ते 4 वर्षात आम्ही आज एकमेव ब्रँड आहे की पुण्यात तिथं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. आज मराठी माणसं स्वतःचं मॅन्युफॅक्चर असणं खूप महत्त्वाचं आहे. लोक इकडून घेतात, त्यांना देतात, ते तसं फिरवाफिरी न करता आज आपण ह्या लेवलला पोहोचलेलो आहे. मला जगताप साहेब तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न घ्यायचा आहे. हायजिनिकचा का आपण काय सवयी घेतलेला आहे, म्हणजे सेफ्टी, सुरक्षा व स्वच्छता यावर काय भर देतात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता खूप महत्त्वाची असते. आमची फॅक्टरी आहे, तर त्या ठिकाणी आम्ही जिथं क्लिनिंगसाठी फक्त 2 जणांना लावलेले आहेत आणि प्रत्येक एक गोष्ट हायजीन पद्धतीने आपण हे करतो. आणि महत्त्वाचं म्हणजे की प्रत्येक एक गोष्टीची क्वालिटी म्हणा, त्या गोष्टीसाठी लागणारं प्रोडक्ट्स हे चांगल्या क्वालिटीचं वापरतो. जसं की मैदा म्हणा, मैद्यातला आपण बेस्ट लेवल मैदा वापरतो. आणि प्रत्येक एक गोष्ट आपण जेवढं म्हणजे आम्ही मार्केटिंग केली नाही कोणत्या गोष्टीची, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही प्रोडक्ट्सवर लक्ष दिलेलं आहे. म्हणजे आपलं प्रोडक्ट कसं चांगलं होईल, ते कसं आपण चांगल्या क्वालिटीने देऊ शकतो आणि कशी स्वच्छता देऊ शकतो, ह्या गोष्टीवर आम्ही काम केलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सर. तुम्ही आता हे आउटलेट चालू केलं आहे, या पुणेकर जनता चोखंदळ आहे. पुणेकर जनतेमध्ये सगळे लोक खवय्ये आहेत. आपल्या या चहा खाडीमार्फत लोकांना काय काय पदार्थ मिळणार आहेत? आता इथं म्हणजे सर्वात प्रथम म्हणजे खारी आपण चालू केली. सगळ्यात प्रथम म्हणजे 5 वर्ष आधी आपण मगरपट्टा ठिकाणी खारी चालू केली. खारी म्हणजे जसं की आपण म्हणजे बाहेर गेलो, कुठे बेकरीमध्ये गेलो किंवा शॉपमध्ये गेलो तर आपल्याला खारी आपण खातो, सर्वजण खारी खातात. महत्त्वाचं म्हणजे काय, ती खारी गरम भेटत नाही. तर आपल्या इथं गरमागरम खारी भेटते. आणि दुसरी गोष्ट बन मस्का हा पूर्ण पुण्यात नाही तर महाराष्ट्रात तर पूर्ण इंडियामध्ये बन मस्का भेटतो. पण बन मस्का लोक फक्त मस्का लावून बंद देतात. आपण पहिलं जी आपला ब्रँड आहे जो पूर्ण इंडियामध्ये फर्स्ट टाईम आपण गरम बन मस्का द्यायला लागलो, गरमागरम खारी द्यायला लागलो, गरमागरम टोस्ट द्यायला लागलो. तुम्ही क्रीम रोल तर खाल्लाच असाल, पण क्रीम रोल हा पॅकेटातला असतो, पॅकेट भरतात लोक, क्रीम रोल खातात, पण क्रीम रोलसुद्धा आपण गरमागरम देतो. म्हणजे आपल्या इथं प्रत्येक एक गोष्ट भेटणारी, प्रत्येक एक गोष्ट गरमागरम आहे. तुम्हाला कोणतीच गोष्ट आपल्या इकडे थंड नाही वाटणार, आज थंड भेटणार आहे. प्रत्येक एक गोष्टीचं कारण म्हणजे लोक आले तर त्यांना खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे. जसं की आज आम्ही कुठं बाहेर जातो तर आम्हाला लोक आज खाण्यासाठी खवय्ये आहेत खूप. तर कुठं चांगलं नाही वाटलं, मूड ऑफ होतं, आपण परत त्या ठिकाणी जात नाही. तर आमच्या इथं असं आहे की प्रत्येक एक माणूस आपल्यापाशी आलेला तो परत रिटर्न नाही गेला पाहिजे, तो आपल्या इथं बांधून राहिला पाहिजे. तर आपलं असं आहे की 6 वर्ष आधी जे दुकान चालू केलं, जो फर्स्ट कस्टमर आहे तो अजूनपर्यंत आपल्यासोबत आहे. म्हणजे पहिल्या दिवशी जे ओपनिंगच्या दिवशी जे कस्टमर आहे ते अजून आपल्याकडे आहेत. पुणे जनतेला काय आवाहन कराल? पुणे जनतेला आव्हान करा की आमच्या इकडे तुम्ही या, आमची क्वालिटी बघा, आम्ही काय प्रोडक्ट्स विकतो आहे, प्रोडक्टची क्वालिटी काय आहे, एकदा खाऊन बघा. जर चांगलं वाटत असेल तर नक्की प्रतिसाद द्या. खूप खूप धन्यवाद सर. आपल्या दोघांना आपल्या या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा देतो मी. मातोश्री आहेत आपल्या. गणेश हां बरं यार थोडं पुढे पाहतो, थोडं पुढे. हां तू बोलणार का? बोलतो का? आई नाही द्यायचे आपण इकडे दादांनी मी फ्रँचायझी घेतलेली आहे. मम्मी पप्पा मग पहिले कोण ह्यांना का? घ्या ना, यांना घ्या. मग मला एक मिनटं बोला की. बोला फक्त काय सांगाल फक्त बोला. प्रॉफिटेबल बिझनेस आहे चहा खारी म्हणून जो ब्रँड आहे, त्याच्या माझे हे 3री आउटलेट आहे. यांच्याकडनं ऑलरेडी 2 फ्रँचायझी घेतलेले आहेत, ही 3री फ्रँचायझी आहे. प्रॉफिटेबल आहे. लोकांना आवाहन करू शकतो की तुम्ही पण संधी घ्या, फ्रँचायझी घ्या. युवा पिढीला आपण काय आवाहन कराल? म्हणजे नोकरीच्या मागं न लागता व्यवसायात काय उतरावं, त्यांनी काय सांगता द्याल? नोकरीच्या मागं फिरता व्यवसायात उतरले पाहिजे. शेवटी आपण दुकानात फाटके कपडे घातले तरी आपण मालकच असतो. मातोश्री काय तुमच्या मातोश्री आहेत, मावशी काय सांगाल? तुमच्या पोरानं पाऊल टाकलेलं आहे, पुढचं युवा म्हणजे उद्योजक म्हणून प्रसार होतोय, काय सांगाल? बरं ठीक आहे काका तुम्ही बोला, काय शुभेच्छा द्याल बोलायला? बोलायला चांगला व्यवसाय करावा, त्याची इच्छा आहे तेवढे. मुलाची प्रगती बघून कसं वाटतंय? चांगलं वाटतंय ना. दुसऱ्या मुलांना काय संदेश द्याल?
धंदा करावा चांगला आहे, त्याच्यात उलट व्यवसाय केलेला चांगला आहे. खूप खूप धन्यवाद. काकांना बोलतात नाही तर ठीक आहे, त्यांनी प्रयत्न केला. खूप खूप धन्यवाद. कोणाच्या घ्यायचे घेतलं की शुभेच्छांच्या घेतलं की हां. माझं नाव बाबू मेत्रे. मी चहा खरीद ओंकारेश्वर मंदिरापाशी असताना तेव्हापासून येतो. म्हणजे मी ज्यावेळेस चहा म्हणजे 2 वर्षापासून 5 वर्षापासून ओपन झालेले ओंकारेश्वरच्या इथं. आपण मी अक्षय जगदाळे राणा हडपसरवरून मी इथं ओंकारेश्वर मंदिर आहे, तिथं चहा थारी म्हणून दुकान आहे. ह्याच मालकांचं पहिलं दुकान आहे तिथं, त्याच ओनर आहे गणेश व्यवहारे म्हणून त्यांचं दुकान आहे. तर त्याचपाशी आपण 5 वर्षापासून येतो आहे. आजपर्यंत आपण येतो आहे दुकान ओपन झाल्यापासून. ती आता त्यांची दुसरी शाखा ओपन होती इथं. तर त्याही दुकानावरती आम्ही विजिट मारलेली आज ओपनिंगला. तर इथून पुढं हो छान चहा घरी सगळ्यात भारी. चहा घरी सगळ्यात भारी.